19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष फील्ड मार्शल आयुब खान यांनी सिंधू पाणी करारावरती कराचीमध्ये स्वाक्षरी केली होती। मात्र 23 एप्रिल 2025 रोजी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी 2025च्या बैसरण खोऱ्यातील या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली। भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी हे दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार असं म्हणतात। हा करार 19 सप्टेंबर 1960 मध्ये झाला होता। पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवरती मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली आणि या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आहेत आणि पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली। या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 5 कठोर निर्णय घेतलेत आणि त्यापैकी सिंधू पाणी कराराला स्थगिती देणं हा त्यापैकी एक प्रमुख निर्णय आहे। तर सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्यानंतर आता पाकिस्तान पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसणार आहे। खरं तर 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने आपल्या 2 प्रमुख कालव्यांचं पाणी थांबवलं होतं। त्यामुळे पाकिस्तानी पंजाबमधील 17 लाख एकर जमीन ही पाण्यापासून तहानलेली होती। त्यानंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांमधील सिंधू पाणी करार हा पूर्ण केला। आता भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो। सिंधू खोरं दरवर्षी 154.3 दशलक्ष एकर फूट पाणी पुरवतं। पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा आल्यास पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावरती लक्षणीय परिणाम होणार आहे। ग्रामीण भागामध्ये पीक उत्पादनात घट, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे सिंधू आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणारे तज्ञ सांगतात की तुम्ही नदीचं पाणी अडवून केवळ पूर आणता। त्यामुळे हा सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तानसाठी प्राकृतिक आणि भौगोलिक हतबलत आहे। पण यातल्या तांत्रिक बाबी जरी काही असल्या तरी पाकिस्तानची मात्र यामुळे झोप उडाली आहे।